नाही मला काय वाटतं बरं का आता मुंबई तुम्ही बोक्यांच्या बाबतीत पुनर्विचार करावा. असं का म्हणतोयस तू दादा? बोके हे काही आदर्श चिरंजीव नाही. हे बघ दादा, जगात असं कुणी आदर्श असं काही नसतं. अरे पण एक किमान गुणवत्ता असावी की नाही अंगात मुलगा म्हणून. मला असं अजिबात वाटत नाही दादा. तेच माझंच अपत्य आहे पण पूर्ण वाया गेलेलं आहे. दादा काय रे, तुम्हाला सांगतो दमुते, तुमच्या जागी जर आम्ही असतो तर त्यांना दत्तक घेण्याऐवजी निपुत्रिक राहणं पसंत केलं असतं. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. नसेल द्यायचं तुला बोक्याला दत्तक तर नको देऊस. नाही राहू दे, ठीक आहे. तसं नाही दमुते. दत्तकच काय तसंच त्यांना कोणी नेलं तरी आम्हाला चालणार आहे. तसंही त्यांचा काही उपयोग नाहीये. बॅरिस्टर होण्याची तर त्यांची योग्यताच नाही. मी बोलू का जरा? इथे म्हटलं मी. इथे इथे काय ग वहिनी, कधीपासून ऐकत होतीस आमचं बोलणं? बराच वेळ झाला. दादा अरे सांग नाही, चोरून ऐकते. मग ठीक आहे, तरी ऐकलंच आहे तर नीट बोलू एकदा त्यांच्याशी. तसं नाही, म्हणजे आपलं बोलणं झाल्यावर आपण सांगणारच होतो ना तिला, असं काही आपण लपवणार वगैरे नाही. आणि वहिनी आता ऐकलंयस ना तर तूच सांग बाई, काय वाटतं ग तुला? कशाबद्दल? आपलं कार्ट कसं आहे ते अगदी खरं खरं सांगा आहे ना. बरं का दमुवंश, हे म्हणतात तितका तो काही वाया गेलेला नाहीये. हा तेच तर म्हणते मी, तेच तर सांगते ह्याला. आणि दुसऱ्या कुणाला वारस करण्यापेक्षा आपल्या घरातला माणूस असेल तर कधीही बरं ना. म्हणजे आमची म्हातारपणी सेवा करेल आणि असं नाही ना होणार, हे करणार नाही, ते करणार नाही, अमुक होणार नाही, ढमुक होणार नाही, असं काही सांगायला नको. स्वतःहून करेल ना म्हणून. आणि आमच्याकडे दत्तक यायचं असेल ना तर आमच्यासारखं राहावं, बोलावं लागेल ना, घर समजावं लागेल, रीतिरिवाज समजून घ्यावे लागतील. नाही दत्तक म्हणून बोक्या जरा मोठा नाही का वाटणार? एवढ्या मोठ्या घोड्याला दत्तक घेतं का कुणी? नाही वहिनी, तुझं म्हणणं अगदी खरं आहे बघ, म्हणजे काही चुकीचं नाही त्यात. मला काही असं नको आहे, आमच्या ह्यांच्याकडचं कुणी मला दत्तक नकोच आहे. मला कसं माझ्या माहेरचं आपलं माणूस वाटावं असं हवं. विमाचं आणि माझं पटतच नाही, तुला माहितीये. ती काय तिची मुलं मला दत्तक देणार नाही, म्हणून मग म्हंटल अगं मी दादाला विचारावं. नाही करे दादा? नाही, आमची काहीच हरकत नाही. तुम्हाला चालणार असेल तर न्या त्या गाढवांना, म्हणजे एकच गाढव आहे.